मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता अपडेट आहे. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता अजूनही बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही आणि त्याला आणखी किती वेळ लागणार आहे अजून एक्झॅक्ट कुणालाही माहीत नाही. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीचा असा कुठलाही जी.आर अजून प्रसिद्ध झालेला नाही किंवा शासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. मग लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याला आधीच विलंब झाला असल्यामुळे मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याचा जी.आर न काढता जर डायरेक्ट वितरण झाले तर लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला ही विनंती करणार आहोत की डायरेक्ट वितरण करावे. जी.आर न काढतासुद्धा वितरण करता येते. कारण एखाद्या महिन्यात जर वितरणाला खूप उशीर झाला असेल तर जी.आर न काढता डायरेक्ट वितरण करावे, अशी आपण आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई यांना लाडक्या बहिणीच्या वतीने विनंती करत आहोत. कारण ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. मग जी.आर न काढता जर वितरण केले तर त्याचा काहीही जास्त फरक पडणार नाही आणि आधीच 2-2 महिन्याची गॅप या वितरणामध्ये पडत आहे आणि लाडक्या बहिणी अतिशय चिंतेत आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सुद्धा आपण डायरेक्ट वितरण करू शकतो. तर शासनाने ही बाब समजून घ्यावी आणि लाडकी बहीण योजनेकडे दुर्लक्ष न करता लाडकी बहीण योजनेचा जो काही रखडलेला हप्ता आहे तो त्या बहिणींना लवकरात लवकर देण्यात यावा. कारण लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे पैसे जवळपास आता प्रलंबित झालेले आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये चिंता वाढत आहे. तर मैत्रिणींनो, ही माहिती आपण पुढे सविस्तर अशीच जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील या योजनेविषयी तर खाली कमेंट करून नक्की कळवा. याआधीसुद्धा 2 महिन्याचे वितरण जी.आर न काढता झालेले होते. तेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. त्यावेळेस सलग 2 महिन्याचे वितरण जी.आर न काढता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे बघायला मिळालेले होते. मग आतासुद्धा असंच व्हायला हवं. कारण 12 महिन्याचा निधी जरी मंजूर बजेटमध्ये झालेला असला तरी जी.आर न काढता जर पैसे तुम्ही बहिणींच्या खात्यात दिले तर अतिशय चांगलंच होणार आहे. प्रत्येक महिन्याचे पैसे त्याच महिन्यात बहिणींना मिळायला हवे. एखादी तारीख फिक्स व्हायला हवी किंवा महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळायला हवा. अशा मागण्या आपण लाडक्या बहिणीच्या वतीने करणार आहोत. कारण जी.आर न काढता जर डायरेक्ट वितरण केले तर बहिणींसाठी सुद्धा ते सोपं होईल. कारण प्रत्येकच महिन्यात हे वितरण होत असते. के.वाय.सी दुरुस्तीची पद्धतसुद्धा सुरू आहे आणि ज्या बहिणींनी केली नाही ते लवकरात लवकर त्यांनी करून घ्या. अगदी मोजके 2-3 दिवसच के.वाय.सी दुरुस्तीला बाकी आहे. 30 एप्रिल ही शेवटची दिनांक आहे. तर लवकरात लवकर के.वाय.सी दुरुस्ती करा. के.वाय.सी दुरुस्ती केल्यानंतरसुद्धा तुमचं नाव यादीमध्ये अपडेट होणार आहे आणि तुम्हाला तुमचा लाभ मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि सगळ्या बहिणींपर्यंत तुम्हाला शेअर करायची आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला कमेंट करून कळवायचं आहे की तुम्ही या मताशी किती सहमत आहात की जी.आर न काढता डायरेक्ट वितरण व्हायला हवे. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.